आपल्या मंगळवारच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. विडंबन काव्य आणि स्वरचित लेखन. पहिलं नाव आहे, मी जास्त काय प्रस्तावनेला वेळ घेत नाही, कारण मग वेळ पुरत नाही आपल्याला. तो सुरुवात करूया. पहिले आहे विनयाताई भावे आणि दुसरं आहे सरोजताई मेळे. त्याच्यानंतर आहे सुरेखा कोष्टी. तुम्ही काय म्हणणार? विडंबन म्हणणार ना? फक्त विडंबन आहे. तुम्ही एखादी गोष्ट सांगू शकता तुमच्या आयुष्यातली, सांगायची या पटकन. नाही, मग नंतर आठवतो. ओके, पण पहिले आहे सरोजताई मेळे. वा, ग्रेट. चला आहे माईकवर. नमस्कार. मी आज तुम्हाला माझा एक अनुभव सांगणार आहे. गेल्या महिन्यात गावाला जाणं झालं कार्यानिमित्त. कार्य पार पडलं आणि मग ठरवली आता जरा नातेवाईकांना भेटूया, आम्ही भावाला बभावला भेटूया. फोन करून गेले. भाज्याची दार उघडलं, म्हणाला आते बस, बाबा येतीलच असं म्हणून तो पाणी आणण्यासाठी आत गेला. मला आठवलं बरोबर 3 वर्षापूर्वी मी याच्याकडे आले होते. तेव्हा त्यांच्याकडे एक कुत्री होती, तिचं नाव होतं काळू. नावाप्रमाणेच एकदम सुकसुकीत चमकदार काळा रंग, अगदी गार्नियर, नॅचरल आणि सनसिल्क शॅम्पू कंडिशनरला मागे टाकतील अशी तुळतुळीत चमकदार कांती. आमच्या तेव्हा गप्पा चालू असताना ती सारखी भुकत होती. मला ही कुत्री आवडतात, पण जरा दुरूनच. बाबा तिला शांत करत होता. मधून मधून थोडा वेळ ती शांत करत आपलं तिचं भूक भूक. तो मात्र तिचं कौतुक करत होता. सगळे श्वानांचे मालक जसं त्यांचं कौतुक करतात तसं. एवढंच तो पिल्लू होतं, मरायला टेकलेलं. भर पावसात दाराबाहेर आलं, हल्लंच ते शेवटी आत घेतलं. आता बघ कसं टुणटुणीत झाले. गंमत म्हणजे अगं ती काजू तुपाचा शिरा खाते आणि बेसनाचं लाडू सुद्धा खाते. माझ्या चेहऱ्यावर आश्चर्य. अगं उठते बसते अगदी आजीसारखी. असं वाटतं की आजीने तिच्या डोक्यावर हात ठेवून तिला माझ्याकडे पाठवले. त्यावर तिचा आपला भू भू. मग त्याला काय वाटतं, तो तिला झोपल्यात राहिला आणि म्हणून म्हणाला, अगं हिला ओळखतेस का? आपल्या आत्म्याची सरोजताई गेली. आणि काय आश्चर्य, तिने कान टवकारले. तिच्या डोळ्यात चमक आली. काही क्षण माझ्याकडे पाहिलं तिनं आणि कळल्यासारखं तिनं मस्तक डोलावलं आणि नंतर पूर्ण वेळी शांत होती. हे सर्व माझ्या डोळ्यासमोरून चाळून गेलं आणि मी भाच्याला विचारलं, काय रे काळू कुठं आहे? तिच्या खोलीत आहे, 2 दिवस तिला जरा बरं नाही. हो का? मी म्हटलं. तेवढ्यात बाबा माझा भाऊ आला. थोडे गप्पा झाल्यावर काळूचा आवाज आला. जशी बाबा म्हणाला, आणली तिला बाहेर. ती बाहेर आली, बाल्कनीमध्ये गेली, काही पानं खाल्ली गेली आणि परत आली. आम्ही सर्व समोरासमोर बसलेले 4 बाजूला. आणि बाबा कौतुकाने म्हणाला की आता बघ की आमच्या कुणाच्या तरी पायावर डोकं ठेवून शांत पाहू दे. त्या सगळ्यांनी आपापले पाय थोडे पुढे घेतले आणि मी मात्र जरा माझे पाय आवडूनच घेतले. काळू पुढे आली. 1 राऊंड मारला, दुसरा राऊंड मारला, तिसरा राऊंड मारला आणि 4थ्या राऊंडला ती चक्क माझ्या पुढे येऊन थपकून उभी राहिली. मी खाली पाहिले, तिने वर पाहिले. तिचे डोळे मला काहीतरी सांगत होते. क्षणात काय झालं मला कळलंच नाही आणि नकळतपणे मी तिला तिच्या मागेवर ठोकायला सुरुवात केली. नकळत माझी पावलंही पुढे झाली आणि माझ्या पावलावर डोकं टेकून काढून शांत पाहून गेली. सगळे त्याच्यामुळे आणि मीही. मालकांना सोडून ती चक्क माझ्याकडे आली. नंतर थोड्याफार गप्पा झाल्या. मी निघाले. निरोप घेताना इतरांप्रमाणे काळूही पुढे आली. तिच्या डोळ्यात पाणी तरळलं आणि माझ्याही. श्री दत्तगुरूंच्या पाठी उभी असलेली गाय आणि त्यांच्या बाजूने असलेले श्वान यांचा कुठेतरी मिलाप झाल्यासारखं वाटलं मला. तिथे ते शांत पाणीदार पाझरणारे डोळे पाहून. आणि अजून एक फोन आला आणि तिला थोपटत मी म्हटलं, काळू बाय बाय, मस्त राहा, मजेत राहा. आणि असं म्हणत झटक्यात मी मान फिरवली. काय ग, काय झालं? बभाव म्हणाला. नको रे, आता ना नको वाटलं असं गुंतणं कोणाचंही आणि
फार फार त्रासदायक असतं रे ते, असं म्हणत मी झपाझपा पाठीमागे चालायला सुरुवात केली. धन्यवाद. छान काही तुमचा अनुभव तुम्ही सांगितला. यानंतर सुरेखाबाई सोशणवार. प्रभू सांगितलं. पूर्वी मुलीचं लग्न झालं की वधूमायला विनंती करायची का माझ्या मुलीला सांभाळून द्यावं किंवा तिने काही चुका केल्या काही केलं तर तिला माफ करा. आजकालची वधूमाय वरमायला काय सांगते ते बघा. ओढणीत घातली मुलगी वीण बाई, सांभाळा स्वतःला सांगते तिचीच आई. वधूमाय तुम्ही तुम्हास सारे ठावे, वाटते तरी तुम्हा बजावून सांगते, तुम्हीच तिच्याशी जुळवून घेओ बाई. ओढणीत घातली मुलगी वीण बाई, माहेरी तिच्या हो आहे वर कामाला बाई. स्वयंपाकाची तिला विशेष आवड नाही, पोळी भाजीचा डब्बा तुम्हीच द्यावो बाई. ओढणीत घातली मुलगी विहीण बाई, पिझ्झा बर्गर आवड आहे तिला, चाय मीठ आवड तिला रगडा, भेळ पाणीपुरी पार्सल ही कधी कधी मागवते हो बाई. ओढणीत घातली मुलगी वीण बाई, लाडकी लेकही एकुलती एक आमची, माझ्या समजून करा तिचे कौतुक, एवढीच मनीषा बाळगते मी बाई. ओढणीत घातली मुलगी वीण बाई, माहेरी येण्याला तिज नका करू अडकाठी, फोनवर रोज होतील आमच्या गप्पा गोष्टी, एवढा वेळ हा तिजला तुम्ही द्यावा बाई. ओढणीत घातली मुलगी वीण बाई. गद्यात सांगते, तिचा जो पगार येईल त्या पगारावर तुमचा कोणाचाच अधिकार नसणार. जो काय असेल त्याचा थोडाफार पैसा ती आम्हाला देणार नाही, आम्ही मोठं केलंय तिला, तेव्हा आम्हाला मदत म्हणून तिचा पगाराचं थोडंफार काय असेल ते देईल. तुम्ही समजून घ्या, तुमच्या ओढणीत माझी मुलगी घातलेली आहे, तुमची ओढणी पण सांभाळा आणि माझ्या मुलीला पण सांभाळा. एवढं दम देऊन सांगितलं तर काय होईल. ओके, त्याच्यानंतर आहे प्रफुल्ल सानेसर आणि त्यानंतर आहे शैला मैत्री आणि श्याम. सर्वांना नमस्कार. आत्ताचा जो हॉट टॉपिक म्हणतो आपण, हॉट टॉपिक म्हणजे निरीक्षेवरती ऋतुराज वसंत याच्यावरती बरीच चर्चा चालू आहे. त्यात उपदेशाने कविता लिहिली आहे, ती तिचं वाचन करतो. छोटी कविता आहे. ऋतुराज शीर्षक आहे ऋतुराज. हस्ताक्षरी आहे. सुरुवात होते कम शब्दाने, कम अक्षराने. 8 शब्द 8 अक्षर असतात एका ओळीमध्ये. शीर्षक आहे ऋतुराज. वारे उष्ण वाहतील नांदी सृष्टी बदलाची. वारे उष्ण वाहतील नांदी सृष्टी बदलाची, वरती कोकिळ देत असे ऋतुराज वसंताची. सायंकाळी सुखावतो झुळझुळणारा वारा. सायंकाळी सुखावतो झुळझुळणारा वारा, हृदयात फुलतोय मनमोहराचा पिसारा. पानगळ मंदावली छान पालवी फुटली. पानगळ मंदावली छान पालवी फुटली, फळ फुलाच्या रूपाने सृष्टी छान
उदाहरण आम्रतरु मोहरती फुले अंगणी बहावा, आम्रतरु मोहरती फुले अंगणी बहावा, दारी गडा प्राजक्ताचा मनी सुगंध रुजावा. करून सरस्वती पूजा, करून सरस्वती पूजा बुद्धी कला संगीताची, करून सरस्वती पूजा बुद्धी कला संगीताची. ज्ञानपंचमीच्या दिनी, आपण त्याला ज्ञानपंचमी पण म्हणतोय, परत माहिती नाही आहे. ज्ञानपंचमीच्या दिनी सुरुवात वसंताची, ज्ञानपंचमीच्या दिनी सुरुवात वसंताची. धन्यवाद सर, खूप मस्त कविता केला आहे. मी एक विडंबन गीत म्हणणार आहे. टीका केली मध्येच घाई आणि कळलंय जर तुम्ही बांधायला, मला नाही यायचे नांदायला, हो मला नाही यायचे नांदायला, नांदायला नांदायला नांदायला, हो मला नाही यायचे नांदायला. आता तिथे प्रत्येक जणांबद्दल कंप्लेंट आहे. पहिली आहे ती त्यांच्या सासऱ्याबद्दल. विचार सांगू का? वडील तुमचे बैल बिगारी, साऱ्या गावावर त्यांची उदारी, माझ्या नदीची करून चोरी, माझ्या नदीची करून चोरी, दारूची उदारी वेळायला, हो नाही मला यायचं नांदायला, नांदायला नांदायला नांदायला, हो मला नाही यायचं नांदायला. आता पुढे सासू. सासू माझी नखरेल नार, बसून जेवते ती समोर, सासू माझी नखरेल नार, बसून जेवते ती समोर, सकाळ दुपार संध्याकाळ गाव कमी पडतंय हिंडायला, हो मला नाही यायचं नांदायला, नांदायला नांदायला नांदायला, हो मला नाही यायचं नांदायला. आता सगळं झालं. आता तिथं घरात घरानं तुमचं असं बाई कसं, नानानं कशी काही मारकुटी व्हायचं, घरानं तुमचं असं हो कसं, नानानं कशी काही मारकुटी व्हायचं, भाऊ तर तुमचा काळा बैसार, भाऊ तर तुमचा काळा बैसार, आणि कोणी बिये तर नांदायला, मला नाही यायचं नांदायला, नांदायला नांदायला नांदायला, मला नाही यायचं नांदायला. पण बाई अगदी सरळ आहे. तिने आपल्या सासरच्यांचे गाते घेऊन तसे आपले माहेरच्यांचे पण सांगले. बाबा माझे कधीतरी येतात, नेहमी नाही बरं का, बाबा माझे कधीतरी येतात, 2.5 किलोभर मटण पुरवतात, 2.5 किलोभर मटण पुरवतात, म्हणून त्या द्यायला आहे, म्हणून त्या द्यायला आहे, आणि जाते टॅटू काढायला, मला नाही यायचं नांदायला, नांदायला नांदायला नांदायला, मला नाही यायचं नांदायला. शेवटचं सांगते तुम्हाला राया, शेवटचं सांगते तुम्हाला राया, पडू नको तुम्ही माझ्या पाया, पडू नको तुम्ही माझ्या पाया, संसाराची गेली हो रया, संसाराची गेली हो रया, सांगा तुम्ही दुसरी शोधायला, शेवटी दुसरी मी नांदायला, नांदायला नांदायला, हो शेवटी मी नांदायला. सगळ्यांना मस्त आवडलेली आहे, बायकांना फार आवडली आहे. त्याच्यानंतर आहेत सीमाताई कोरडे आणि रामभाऊ नंतर म्हणाले, आणि त्यानंतर आहे मेधा जोशी, आणि नंतर आहे महेश वैजापूरकर, विशुभांगी टावरे.
बोर्डेताई नंतर काय नाव? पुढे काही नंतर मेधा जोशी आणि मेधा जोशी काही नंतर शुभांगी तावरे. पहिले फोटो आलेले नाही आहे का त्यांना परत रिचेक करायला लागणार आहे फोटो. काय मदत पाहिजे? पुढे शुभांगी तावरे नंतर महेश वैरागोडकर तयार. आज सुरेश भद्रांची जयंती आहे. माझा आवाज ते तेवढा नाही, पण तेव्हा तरी पहाटे रचलंय त्याच्यावरचं विडंबन आहे. मी चालीत म्हणण्याचा प्रयत्न केव्हा तरी पहाटे येऊन वीज गेली, केव्हा तरी पहाटे येऊन वीज गेली, मलले ऊन पंखे फसवून वीज गेली, मलले ऊन पंखे फसवून वीज गेली. कळले मला तेव्हा पेटली ट्यूब जराशी, कळले मला तेव्हा उसवून झोप गेली, हलले सुकून पंखे फसवून वीज गेली, केव्हा तरी पहाटे आसमाने डबडबले कोरडे नळपाण्याचे, उसवून श्वास त्यांचा फसवून वीज गेली, हलले सुकून पंखे फसवून वीज गेली, केव्हा तरी पहाटे गाऊ तरी कधी गोडवे उजेडी क्षणांचे, कानात येते बडवून ढोल गेली, हलले सुकून पंखे फसवून वीज गेली, केव्हा तरी पहाटे होता इन्व्हर्टरात थोडा जीव जगण्याचा, गळा बॅटरीचा आवळून वीज गेली, हलले सुकून पंखे फसवून वीज गेली, केव्हा तरी पहाटे मच्छर गायले माझ्या कानात गीत, पंक्ती जागरणाने डोळे सुजवून वीज गेली, हलले सुकून पंखे फसवून वीज गेली, केव्हा तरी पहाटे येऊन वीज गेली.
शुभांगीताई गावे आणि त्यानंतर आहे महेश वैद्यनाथ सर आणि मग नायक सर. नमस्कार सगळ्यांना. माझ्या विडंबनगीताचे बोल आहेत रेशमाच्या रेखात आणि ह्याच्यामधनं जो प्रियकर आहे त्याच्या प्रेयसीचं नाव आहे रेशमा आणि त्याच्या मातीच्या भावाला काही हे आवडत नाही आहे, त्याच्यामुळे तो कशा प्रकारे त्या प्रियकराला त्रास देतोय हे ह्या गीतामध्ये. रेशमाच्या दादाने भडकून रागाने शर्ट बघा कसा माझा फाडला, मार देऊन मला घरी धाडला. रेशमाच्या दादाने भडकून रागाने शर्ट बघा कसा माझा फाडला, मार देऊन मला घरी धाडला. बागेमध्ये गेलो तिला भेटाया, जवळ येऊन बसली लागी भेटाया हो भेटाया. बागेमध्ये गेलो तिला भेटाया, जवळ येऊन बसली लागी भेटाया हो भेटाया. तेवढ्यात आला साला भाऊ म्हणजे तेवढ्यात आला साला, चाकू त्याने काढला, मार देऊन मला घरी धाडला, मार देऊन मला घरी धाडला. रेशमाच्या दादाने भडकून रागाने शर्ट बघा कसा माझा फाडला, मार देऊन मला घरी धाडला. वागणूक अशी काय कामाची कामाची, वागणूक अशी काय कामाची हो कामाची. जोडी दिसली अशी सीतारामाची हो रामाची. अक्कलेचा शत्रू तो घोड्यासारखा वाढला, मार देऊन मला घरी धाडला, मार देऊन मला घरी धाडला. गेलो असतो त्याच्यावर मी धावून, गप्प बसलो त्याचा अवतार पाहून हो पाहून. गेलो असतो त्याच्यावर मी धावून, गप्प बसलो त्याचा अवतार पाहून हो पाहून. एक पाय मारून एक पाय मारून त्याने खाली मला पाडला आणि मार देऊन मला घरी धाडला, मार देऊन मला घरी धाडला. बघा कशी केली माझी हालत, कसा बसा घरी आलो चालत हो चालत. बघा कसा घरी आलो चालत हो चालत. खिशातले पैसे घेऊन तुरता मला नाडला, मार देऊन मला घरी धाडला, मार देऊन मला घरी धाडला. रेशमाच्या दादाने भडकून रागाने शर्ट कसा माझा बघा फाडला, मार देऊन मला घरी धाडला. महेश वैद्यनाथ सर्वांना माझा नमस्कार. मी छोटासा एक लेख वजा अनुभव असा आपल्याला सादर करतो थोडक्यात, पण वेळेचं बंधन आहे. माझ्या छोट्याशा लेखाचं एक नाव आहे नंदनवन, म्हणजे एका महत्वाकांक्षी मुलाचं असं त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि माझं कुठलीही लेख किंवा कविता हे पहिल्यांदा मी लिहितो तेव्हा ते माझ्या आईवडील किंवा गुरु यांना वंदन करून मी लिहिण्यास सुरुवात करतो. आणि आता ते नंदनवन म्हणजे असं आहे की आजपर्यंत खूप आपल्या देशामधल्या परदेशातल्या पाश्चात्य देशातल्या लोकांनी निरनिराळ्या विषयावरती संशोधन करून खूप पुस्तकं लिहिलेली आहे, प्रकाशित झालेली आहेत. पण माझा विषय थोडं वेगळा आहे. एका गावामध्ये एक
गरीब असं कुटुंब राहत होतं आणि वडिलांच्या थोड्याशा कष्टातनं येणाऱ्या तुटपुंज्या पैशातनं उदरनिर्वाह चालत असे. कुटुंबामध्ये 5 भावंड. संसाराचं ते नंदनवन होतं. सर्व भावंडावरती चांगले संस्कार, शिक्षण, पालकपोषण सर्व काही चांगलं झाले, कारण ही जबाबदारी त्याकाळी आईवर होती. पुढे सर्वजण शिकून मोठे झाले, चांगल्या नोकऱ्या मिळाल्या, आपल्या पायावरती उभे राहिले. कालांतराने हे सर्व म्हणजे त्याच्यामध्ये मुली होत्या, त्यांचे लग्न झाले, ते आपापल्या सुखाने संसार करीत होते. मुलाला मात्र काही चैन पडेना आणि त्याचे विचार तो सर्वांपेक्षा खूप काही निराळा होता. सर्व जगाकडे पाहून त्याला असं वाटत असेल की आपण काहीतरी वेगळं करून खूप मोठं व्हायचं, आपल्या आईवडिलांना खूप सुख द्यायचं आणि खूप सुखात त्यांना ठेवायचं वगैरे वगैरे. परंतु सरळ शाळा शिकायची, नोकरी करणं हे त्यावेळी मुख्य ध्येय असतं. कोणीही काही मोठा गुरु त्याच्या पाठीमागे नव्हता किंवा कोणी चांगलं मार्गदर्शन करणारा होता किंवा कोणी मोठा माणूस त्याच्या मागे उभा नव्हता, पण आपण काहीतरी वेगळं करू शकतो हा विश्वास त्याच्या मनात होता. मध्यंतरीच्या काळामध्ये काही अपयशामुळे हे नंदनवन सुखच राहिलं होतं. काही वडिलांच्या निधनानंतर बाहेर बरडलेले हे नंदनवन कुठेतरी उठ्याला लागत होते. मनाला खूप खंत आणि त्याला खूप वाईट वाटायचं. पण या काळामध्ये काही पुस्तकं त्याच्या वडिलांनी जे घरी संग्रह करून ठेवले होते ते भगवद्गीता, दासबोध, पुनर्जन्मावरती असे काही आणि काही प्रवचनं वगैरे असे त्याच्या वाचनात आले. आणि त्याच्या एक गोष्ट लक्षात आली की प्रकृतीचा नियम हा इतका सूक्ष्म असतो की आपल्या शरीराचा प्रत्येक भाग हा एका विशिष्ट ग्रहाच्या प्रभावाने प्रभावित झालेला असतो. आणि अशा प्रभावाखाली जीव हा बद्ध जीवनाच्या आवडी पूर्ण करण्यासाठी चांगले कार्य करू शकणारा हा देह प्राप्त करतो. माणसाचं भाग्य हे त्याच्या जन्माच्या वेळेच्या ग्रहावरनं ठरतं आणि विद्वान ज्योतिषी त्याच्यावर जन्मपत्रिका तयार करतो. हे एक मानसशास्त्र आहे. मनुष्याच्या लहरीने ग्रहांचा शुभ प्रभाव कधी होत नसतो. तर भगवंताच्या शक्तीची ती एक प्रकारची अशी व्यवस्था असते. केवळ पुण्यकर्मामुळे संपत्ती, विद्या, सौंदर्य वगैरे प्राप्त होण्याची संधी मिळते. हे सांगण्याचं कारण असं की मध्यंतरीच्या काळामध्ये अध्यात्माकडे वाचन केल्यामुळे वळालो. कारण गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनामधले प्रत्येक शब्द हा आपल्याला एक नवी स्फूर्ती देणार आहे आणि आपल्या बुद्धीच्या पलीकडे ते आहे. तरी सर्वांना एक विनंती आहे की ते आपणास मिळाला तर जरूर सर्वांनी वाचावं, म्हणजे जीवनाचा असो. त्या मुलाला पूर्वपुण्यामुळे जे वैभव प्राप्त झालं, म्हणजे चांगली नोकरी मिळाली, भरपूर पैसा, नंतर चांगल्या आयुष्यामध्ये मिळालेली भाग्यवंती, नंतर सुखाचा संसार, त्याची मुलं मोठी झाली, खूप शिकली, त्यांनाही चांगल्या नोकऱ्या मिळाल्या वगैरे. तर हे कशामुळे शक्य आहे? हे नंदनवन पुन्हा कसं भरून आलं तर हा विश्वास आणि श्रद्धेचा भाग आहे. त्याचे प्रयत्न त्याच्या पाठीमागे आहेत, कारण तो एक महत्वाकांक्षी मुलगा आहे. प्रत्यक्ष भगवंत कृष्णाने अर्जुनाला सांगितलं आहे की तू आता कसला विचार करतो, कोणी तुझा आप्त नाहीये तर तू भावनाशील होऊ नको. कर्तव्य श्रेष्ठ आहे. तुझ्यासमोर जे आता कर्तव्य आहे ते कर्तव्य तू कर. हा सर्व गीतेचा सार. म्हणून मी शेवटी आता आजच्या नवीन पिढीला हेच सांगू इच्छितो की भगवंतावर श्रद्धा ठेवून चांगले कर्म करत राहा, कर्तव्य दक्ष राहा, प्रयत्नात ती परमेश्वर. जसं त्या मुलाच्या आयुष्यात एक चांगला क्षण आला, नंतर पुन्हा उभे राहिलं, तसं तुमच्या पण आयुष्यात येईल याची मला मनुष्याला किती असलं म्हणजे ते पुढे होईल हे कधीच नाही. आहे त्या परिस्थितीमध्ये आपण समाधान मानले जे आहे ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा, म्हणजे भगवंताला एक दिवस तुमच्या आयुष्याचं चांगलं फुलांनी बहरलेलं नंदनवन करावंच लागेल. तिथे मी माझं एकदम खूप छान माहिती दिली आणि खूप छान तुमचं मनोगत व्यक्त झालं. त्यानंतर नायकन आहे, त्यानंतर आहे नम्रता. नमस्कार सगळ्यांना.
नम्रता कटेकर. मी सांग सांग बोलणाचं विडंबन गीत सादर करते. तर सगळ्यांना कविता आणि लेख लिहायला सांगितले, तर माझ्यासारखे ज्यांनी कधी काही लिहिलंच नाही त्यांची कशी तारांबळ उठते हे या कवितेतून दिसतं. सांग सांग कविना कविता समेकन, शब्दाभोवती शब्द जोडून काव्य सुरेखन. सांग सांग कविना कविता समेकन. कविना चारोळी पदरे आहे सारे चांगले, लिहिताना चारोळी शब्द कारे पांगले. कविना 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 द्यायचा आहे मला एक ऐकू, शब्दाची संतासारखे त्रास देते ऐकू. कविना 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 खरे सांग एकदा, ही कविता माझी मुघलकातील कारे यंदा. कविना कविना कविनात मला एक जुळवायची आहे गझल, शब्दांना जोडताना होत आहे पझल. कविना कविना सांग सांग कविना कविता जमेकर, शब्दाभोवती शब्द जोडून काव्य सुरेखन. सांग सांग कविना कविता जमेकर. आम्हा फोटो काढायचा नाही. छान जमते कविता. त्याच्यानंतर एक आरतीताई नाही ओके. मग त्याच्यानंतर विनीताताई सेठ त्याच्यानंतर आणि त्यानंतर आहे कार्तिताई मालवकर. तयार मीच लिहिलेली एक छानशी कविता वाचते. मला म्हणता येत नाही. फिरण्याचा छंद लागला पूर्णत्वाने सखे चल डोंबिवली पाहू, सखे चल डोंबिवली पाहू. गणेश मंदिर इथली शोभा, गणेश मंदिर इथली शोभा. कार्यक्रमांची रेलचेल सदा, कार्यक्रमांची रेलचेल सदा. फडके रोडची वेगळीच मजा, फडके रोडची वेगळीच मजा. डोळ्यांनी पाहू सखे चल डोंबिवली पाहू, सखे चल डोंबिवली पाहू. ठाकूर वडापाव प्रसिद्ध इथला, ठाकूर वडापाव प्रसिद्ध इथला. अमूल पावभाजी लावते चटका, अमूल पावभाजी लावते चटका. प्रजापतीची पाणीपुरीची, प्रजापतीची पाणीपुरीची. मनापासून खाऊ सखे चल डोंबिवली पाहू, सखे चल डोंबिवली पाहू. पेडसे नगरची न्यारी तरा, पेडसे नगरची न्यारी तरा. गली नंबर शोधत फिरू गरा, गली नंबर शोधत फिरू गरा. कुठली गल्ली कुठे जात असे, कुठली गल्ली कुठे जात असे. शोधूया काढू सखे चल डोंबिवली पाहू, सखे चल डोंबिवली पाहू.
सारस्वत कॉलनीत वेगळेच वारे, सारस्वत कॉलनीत वेगळेच वारे, सारस्वत सोडून राहती सारे, सारस्वत सोडून राहती सारे, नावाला इथे महत्व न उरले, नावाला इथे महत्व न उरले, मिळून या राहू सखे चल डोंगीवरी पाहू, सखे चल डोंगीवरी पाहू. भागशाळा मैदान सर्वांचे प्यारे, भागशाळा मैदान सर्वांचे प्यारे, खेळ वगळता सारे काही चाले, खेळ वगळता सारे काही चाले. कोकण महोत्सव जोमाने भरतो, कोकण महोत्सव जोमाने भरतो, पाहण्यास जाऊ सखे चल डोंगीवरी पाहू, सखे चल हिंदुया येऊ, सखे चल डोंगीवरी पाहू. गंभीरांची छान माहिती मिळाली मला. त्यानंतर नातीताई खानोलकर आणि त्यानंतर माधुरीताई. नमस्कार सर्वांना. हास्य काव्य लेखन माझी कविता निवास. सासू किस्से हास्य कविता. निशी दर महिन्याची रंगली मागची मुग्धाच्या घरी, रंगली मागची मुग्धाच्या घरी, ऐकून शेजारणीचे किस्से सगळ्यांनी केली मौज खरी, ऐकून शेजारणींचे किस्से सगळ्यांनी केली मौज खरी. आजचा विषय हास्य काव्य लेखन. आजचा विषय हास्य काव्य लेखन. भारतीने घेतला सासू किस्से विषय. भारतीने घेतला सासू किस्से विषय. आधुनिक सासू वरचढ, आधुनिक सून वरचढ सासू, आधुनिक सून वरचढ सासू. वाचला तिने मजेशीर आशय, वाचला तिने मजेशीर आशय. सासू तिची पूर्वीची कामसुखा, सासू तिची पूर्वीची कामसुखा. आता झाली 75 पाक, आता झाली 75 पाक. डबे विसरते हळद मसाले, डबे विसरते हळद मसाले इतर. ठेवते चालू गॅस नाकारते फार, ठेवते चालू गॅस नाकारते फार. सासूबाईचा आहे विरंगुळा ग्रुप, सासूबाईचा आहे विरंगुळा ग्रुप. नाटके करतात ड्रेस कोड करून, नाटके करतात ड्रेस कोड करून. शाळा युनिफॉर्म कधी तिरंगी रंग, शाळा युनिफॉर्म कधी तिरंगी रंग. नाता काळा पांढरा सासू जाते नटून, नाता काळा पांढरा सासू जाते नटून. गंमत आहे पुढे ऐका. ड्रेसिंग टेबलावर मी नाही पाहून, ड्रेसिंग टेबलावर मी नाही पाहून. मेकअप रो लिपस्टिक करून, मेकअप रो लिपस्टिक करून. आरशात मागे पुढे बघती निरखून, आरशात मागे पुढे बघती निरखून.
नथण्यात कोणी तिचा हात नाही धरणार. नथण्यात कोणी तिचा हात नाही धरणार. स्वतःचा स्वर जपून सारे कळणार. स्वतःचा स्वर जपून सारे कळणार. खाणेही मागून चवीचवीचे खाणार. हसले कोणी तर रागावणार. खाणेही मागून चवीचवीचे खाणार. हसले कोणी तर रागावणार. दिशीची पाठी सुंदर रंगली. दिशीची पाठी सुंदर रंगली. हास्य काव्य लेखन वाचण्यात. इतर दोघींचे सासू पुराण ऐकण्यात. इतर दोघींचे सासू पुराण ऐकण्यात. बटाटे वडे गाजर हलवा खाण्यात. पारशी खूपच रंगली. गणपतीताई खूप मस्त वर्णन केलं. स्वतःचं केलेलं असं दिसतंय. खूप मस्त. त्यानंतर एक माधुरीताई यल्लापूरकर आणि त्यानंतर तयार होतील प्रज्ञा जोशी. हॅलो मंडळी, विषय थोडा आहे. एप्रिल मे महिना आहे अजून जवळ. इतकं म्हणजे मला बोलायला इतकंच नव्हतं. एप्रिल मे महिना म्हणजे सगळीकडे पाण्याची बोंब असं म्हणतात. पण मंडळी, आपल्याला इथे शहरामध्ये जाणवते का हो पाण्याची चणचण? पाहायला गेलं तर आपल्याकडे 24 तास नाही म्हटलं तरी 3-4 तास तर पाणी नक्कीच येते. आपल्याला आहे पाण्याची चणचण? नाही आहे. पण आपण कधी विचार करतो का की बाबा गावाकडे लोकांना कित्येक मैलोनमैल चालून जाऊन 2-2 हंडे पाणी आणावं लागतं. पण आपल्या इकडे सोसायटीमध्ये एक दिवस जर पाणी उशिरा आलं किंवा नाही आलं सकाळी तर लगेच आरडाओरड सुरू की कसं कसं होतं, पाणी कुठे वाया जातं का, पाणी कोण वाया घालवतं, त्याला दंड करा, अमुक करा ढमुक करा. अरे थोडंसं सगळ्यांना समजून घ्या. आणि कधीतरी पाणी कमी येतं, कधी जास्त येतं, त्याप्रमाणे पाण्याचा पुरवठा केला जातो. मग तरी एवढं सुशिक्षित असून सुद्धा तुम्ही एवढं सुद्धा समजून घेऊ शकत नाही का? लगेच त्या सोसायटीतनं पाण्याचं आयोजन करणाऱ्यांच्या नावाने शंखध्वनी सुरू. यात पाण्याच्या तुटवड्याबद्दल एक विडंबन माझ्या वाचनात आलं तर ते मी आता वाचून दाखवणार आहे. झुक 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 तीन पहाड पाण्याचे डबे आणून सोड पालखी झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाचा गाव मोठा पाण्याचा तोटा थंडा लागेल जाऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको सुमरण पाण्यासाठी फिरते वणवण बिन अंघोळी के राहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामाची बायको गोरती म्हणे कुठून आली ती काळती. मामाची बायको गोरती म्हणे कुठून आली ती काळती. पाण्यासाठी भांडूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. मामा मोठा तालेवार आंघोळीच्या गोळ्या आणल्या चार. मामा मोठा तालेवार आंघोळीच्या गोळ्या आणल्या चार. कोरड्या पाण्याने न्हाऊया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. झुक 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 हाती गाडी
पाण्याचे डबे आणून डोळी पालखी झाडे पाहूया मामाच्या गावाला जाऊया जाऊया मामाच्या गावाला जाऊया. त्यानंतर आहे प्रज्ञाताई जोशी आणि त्यानंतर आहे नीता उपासनी. वयाच्या वर्षांसाठी स्टँड आहे आला आपल्याला हातात माईक घेऊन बोलायची सवय वाटते. कुठेही आपल्याला चांगल्या गोष्टी बाकी काही तुम्ही किती गोंधळ घालताय कळलं का? बालपण म्हटलं ना की खाण्यापिण्याची सगळं मधल्या वेळेस आपण त्याला खूप जागरूक होतो आपल्या माईकच्या जवळ या. पण आपल्या मधल्या वयामध्ये मात्र आपण आपल्या आरोग्याबद्दल खूप जागरूक होतो. आणि आता आपण असं तिसऱ्या टप्प्याकडे गेलो. आपली सेकंड इम्युन सुरू आहे. पण ह्या वयात सुद्धा आपल्याला खाण्याचं वेळ असं कमी नाही होत. उलट ते काय आपल्याला आजूबाजूला दिसतं चटपटी सारखा ते खावंच लागतं. तर माझा हा एक जुनाल येते याच्या 87 आलेला आहे. तर मी होतं तर एकदा आपण रिमाइंड करू समोर काही दिसलं नाही आलो तोच आपण वाचतो. तर 87 मात्र स्वतः चालले चालू आहे का? चालू आहे. हो दुसरा माईक हातात घ्या. हॅलो. तर ह्या वयाला माईक आणि तुमच्या तोंडात घ्या. तर पुन्हा एकदा आपण रिमाइंड होऊया की आजकाल सगळीकडे फास्ट फूड. पहिलं माझा आजचा विषय आहे आजार टाळण्यासाठी फास्ट फूडवर बंदी आणावी का. पुण्याच्या 87 मध्ये स्पर्धा आयोजित केली होती काही वर्षांपूर्वी आणि त्या लेखामधला जो हायलाईट होता माझ्या लेखाचा तो मी या ठिकाणी वाचणार आहे. आजार टाळण्यासाठी फास्ट फूडवर बंदी आणावी का. मनुष्य जन्माला आल्यापासून तर अगदी अखेरच्या श्वासापर्यंत तो खातच असतो. तेही दिवसातून 3 वेळा. माणसाचं सरासरी वय 80 वर्ष धरते तर 88,000 वेळा तो खाण्याची क्रिया करतो. जर खाण्याच्या क्रियेत जर खाण्याचे पदार्थ चुकीचे अयोग्य असतील अयोग्य खाद्यपदार्थ जर तो खात असेल जर त्या खाण्यात येत असतील तर ही त्याची एक छोटीशी चूक असते आणि ह्या चुकीचं टाचत गेलेलं जे परिणाम होतो तो दीर्घकालीन आणि अतिशय गंभीर असा स्वरूपाचा असू शकतो. म्हणून आपल्या खाण्याच्या चुकीच्या सवयी हा खूप महत्त्वाचा आणि दुरुस्त करण्याजोगा घटक आहे हे लक्षात घ्यावे. त्यासाठी त्यातील गांभीर्य आणि आहारशास्त्राचे मूलभूत नियम आपण सर्वांनी समजून घेऊन ते आपल्या मुलांनाही समजावून सांगितले पाहिजे. खरंच त्यातलं गांभीर्य समजलं तर आपल्या सर्वांच्या आयुष्यातून फास्ट फूड व जंक फूड हद्दपार करू शकतो. पण हे सहज शक्य होणार नाही. मध्यंतरी मुलांच्या आवडत्या नूडल्समध्ये शिसं आढळलं आणि मग खूप रागावागा झाला. खूप चर्चा झाली
आणि शेवटी नूडल्सवर बंदी पण घातली. पण पुढे काय झालं? काही दिवसात समाजाकडे विसरून गेला. पण यात बदल घडवून आणायचाच असेल तर जनजागरण आणि लोकशिक्षण हा समाज परिवर्तनाचा प्रभावी उपाय आहे. पण त्या जनजागृतीला उद्देशातच दडप नको. सर्वांवर मोहिनी आणणाऱ्या जाहिरातींच्या अर्थाचा वापर करून सकस आहाराची योग्य ती माहिती लोकांच्या घरी उतरवायला हवी. फास्ट फूडसाठी योग्य रसायने, तेल, रंग वापरले जातात. त्याच्या दुष्परिणामांची माहिती उत्पादकांना समजावून सांगावी व त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादित पदार्थांचा दर्जा, शुद्धता जाहीर करण्याची त्यांच्यावर सक्ती पण करावी. आता या फूडवर हवं तर भरपूर करही साधले जावे. तसेच शासनाच्या पातळीवरून लोकशिक्षणाचे जाहीर कार्यक्रम करावे. पालक, शिक्षक, समाज, विशेषतः स्त्रियांसाठी कार्यशाळा, चर्चासत्रे, हास्यजत्रा, मेजवानी यासारख्या कार्यक्रमांचं आयोजन करावे. फास्ट फूडवर बंदी घालणे हे काम फक्त शासनाचं नसून ते सर्वांचं आहे हे लक्षात घ्या. हल्लीच्या धावपळीच्या व फास्ट फूडच्या जमान्यात हे सर्व मागे पडले असून भूक भागवणारे तसंच इन्स्टंट खाणे, वेळ नाही म्हणून मिळेल ते खाणे याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे तरुणपणी वेगवेगळ्या व्याधींनी तरुण त्रासले असून डॉक्टरांकडे पेशंटच्या लाईनी लागल्या आहेत. मग हे फास्ट फूड व जंक फूड कशाला म्हणायचे? त्याची परिभाषा काय आहे? असा विचार करताना भारतीय राष्ट्रीय पोषक संस्था हैदराबाद या संस्थेने म्हटले आहे की पदार्थांमध्ये प्रथिने, जीवनसत्वे, खनिजे व स्रोता यांचा संपूर्ण अभाव असतो आणि ज्या पदार्थांवर जास्त प्रक्रिया केल्या जातात त्याला फास्ट फूड असं म्हणतात आणि ते लवकर तयार करून खायला देतात. खाण्यालाही ते पटकन उभ्या खाता येतात. तसेच ज्यात मीठ, साखर आणि मीठ भरपूर असते ते जंक फूड. जंक शब्दाचा अर्थच आहे भंगार, पण तो शब्द घासून अगदी गुळगुळीत झाला आहे. तर अशा या पदार्थांची यादी व इतर गोष्टींची समग्र माहिती माझ्या या लेखात मी लिहिली होती. एक बरे झाले, सत्य परिस्थितीमध्ये मात्र आपण सर्व लहान मोठे विद्यार्थी सुद्धा त्यामध्ये आहे की त्यांना पोषक आणि पौष्टिक आहाराची भरपूर जाणीव झालेली आहे. स्वच्छतेचे नव्याने असे धडे त्यांना मिळालेले आहेत आणि त्यामुळे असं वाटतं की कदाचित काही खाद्यपदार्थांवर काही लोक निर्बंध आणू शकतील. तर धन्यवाद. खूप मस्त ताई. यानंतर आम्ही इंटरनेट उपासणी आणि संस्कृती करते. जपान बघण्याचं माझं एक स्वप्न होतं. लहानपणापासून स्वप्न होतं. पाठ्यपुस्तकात अणुबॉम्ब उद्ध्वस्त झालेला जपान एवढंच माहिती. जपान हिरोशिमा आणि नागासाकी 1945 साली जो ॲटॉमिक अटॅक या देशावर झाला होता त्यातून या देशाने जी प्रगती केली आहे ती खरोखरच थक्क करणारी. आपल्याकडे जसा वसंत ऋतू असतो तसा जपानमध्ये चेरी ब्लॉसम आणि हा चेरी ब्लॉसम बघायचा उद्देश आम्ही मनात ठेवला आणि जपानला पोहोचलो. मार्च ते एप्रिल मध्ये ही फुलं त्यांचा बहराचा हा ऋतू असतो. या काळामध्ये ही फुलं
उमलतात आणि त्याच्या जवळजवळ 200 व्हरायटीज जपानमध्ये आहेत. प्रथम जपानची राजधानी टोकियो इथं पोहोचलो. या ठिकाणी रस्त्यावर सगळीकडे दुतर्फा चेरी ब्लॉसम फुलला होता. पांढरी, गुलाबी अशी सुंदर मनमोहक फुलं मतिभंग करून टाकत होती. सर्वात प्रथम टोकियोमध्ये शिरताना एक रेनबो ब्रिज लागतो आणि या रेनबो ब्रिजच्या पलीकडे असाकुसा कानन मंदिर आहे. या जपानी मंदिरांमध्ये मात्र आपल्याकडच्या सारख्या देवदेवतांच्या मूर्ती नाही. बुद्ध मोनेस्ट्री सारखी त्यांची मंदिर आहेत. त्यानंतर 2000 फूट उंचावर स्कायट्री येथे आम्ही गेलो आणि या स्कायट्रीवरनं जपान शहराचं रम्य दर्शन आपल्याला भेटतं. त्यानंतर आहे सगळ्यात मोठा जो चेरी ब्लॉसमचा जास्ती झाडं ज्या पार्कमध्ये आहे असा शिंजुकू गोल्डन पार्क. हा सगळ्यात मोठा प्रसिद्ध पार्क तिथे आहे आणि तिथे 1000हून जास्त या चेरी ब्लॉसमची झाडं आहेत. या फुलांना साकुरा असं सुद्धा एक नाव आहे आणि हे जपानचं नॅशनल फ्लॉवर आहे. त्याच्या जवळजवळ त्याच्या थोड्याफार अंतरावरच एक टिमलर नावाचं प्लॅनेट आहे. या प्लॅनेट म्युझियममध्ये अनवाणी पायांनी मात्र चालत जावं लागतं, कारण तिथे तसा नियमच आहे की तुम्ही पूर्ण प्लॅनेट हे अनवाणी पायांनीच बघायचं आणि त्याचा स्पर्श तिथे अनुभवायचा. हे एक मोठं म्युझियम आहे. या ठिकाणी जणू काही महाभारतातली मयसभा तिथे अवतरली असा भास होतो, कारण ही त्यांच्या टेक्नॉलॉजीची अर्थातच कमाल आहे. तिथून कोशिनो हाकाल येथे माउंट फुजी नावाचा त्यांचा, जसा आपल्याकडे हिमालय पर्वत तसा त्यांचा माउंट फुजी. हा माउंट फुजी पर्वत आम्हाला बघायला मिळाला. बाहेर बर्फ पडत होतं आणि हा निद्रिस्त ज्वालामुखी पर्वत आम्ही त्या दिवशी पाहिला. त्या दिवशी टेम्परेचर होतं 2 डिग्री टेम्परेचर. बर्फात मात्र त्याचं निरंतर दर्शन आम्हाला झालं. त्यानंतर पुढच्या दिवशी अत्यंत महत्त्वाचं असं ट्रान्सपोर्टेशन हब आणि हिस्टॉरिकल सेंटर, त्याचप्रमाणे इंडस्ट्रीयल पॉवर हाऊस याला भेट द्यायची होती. त्याच्याजवळच टोयोटो म्युझियम आहे आणि या टोयोटो गाड्या इथे दिमाखात उभ्या होत्या. संध्याकाळी 5.8 मिलियन लेड दिव्यांचा इल्युमिनेशन शो आम्ही बघितला, जो जपानमध्ये अतिशय प्रसिद्ध आहे आणि हा नेत्रदीपक शो बघून आपल्या डोळ्यांचं पारडं फुटतं. तिथे जपान या देशाने टेक्नॉलॉजीमध्ये अभूतपूर्व क्रांती केली आहे याचा पूर्ण अनुभव आपल्याला येतो. यानंतर बुलेट ट्रेनमध्ये बसून आम्ही हिरोशिमा इथे पोहोचलो. अणुबॉम्बच्या हल्ल्यानंतरच्या खाणाखुणा अजूनही तिथे दिसतात. तिथे जपानी लोकांनी वॉर मेमोरियल उभं केलं आहे. या बॉम्ब हल्ल्यात जे लोक मारले गेले त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ इथेच एक ज्योत अखंड तेवत असते. त्यानंतर मियाजिमा नावाच्या बेटावर आम्ही एक फेरी मारून आलो. जपानमधला सगळ्यात सुंदर असा एक सिनिक स्पॉट इथे आहे. त्यानंतर तरंगणारं टोरी गेट या बेटावरच आहे. याच्यानंतरची पुढची बेट होती ओसाका या शहराला. ओसाकामध्ये कोबे पार्क आहे. या पार्कमध्ये मात्र आपल्याला रोपवेवरनं जावं लागतं. या पार्कात 200 प्रकारच्या वनौषधींची झाडं आहेत. इथे असंख्य टुलिप व्हरायटीने आम्हाला बघायला मिळाल्या. हा पार्क उंचावर असल्यामुळे ओसाका शहराचं दर्शनही इथून होतं. प्रचंड गार वारे आणि थंडी मात्र खूप होती. त्यानंतर कोटो शहराला भेट दिली. तिथे गोल्डन पॅव्हिलियन म्हणजे किंकाकुची नावाचं सोन्याचं मंदिर आहे. हे मंदिर आणि त्याच्या दोन्ही बाजूंना वाहणारे कालवे आहेत आणि त्याच्या बाजूला अर्थातच पुन्हा चेरी ब्लॉसमची झाडं आहेत. सगळीकडे चेरी ब्लॉसम फुललेला. तिथे थोडा वेळ थांबून आम्ही फोटो काढले. त्याच्या पुढचं आरशियामा नावाचं एक बांबूचं वन आहे. या वनात हजारो बांबूंची झाडं आहेत आणि त्याच ठिकाणी 400 वर्ष जुना असा टोगेटू सुको नावाचा ब्रिज आहे. आणि याच दिवशी संध्याकाळी डोटोनबरी क्रूजवर आम्ही गेलो. आमची
जपानी गाईड मात्र खूप छान होती. ती सगळी माहिती आम्हाला सांगत होती, इंग्रजीमध्ये भाषांतर करूनच अर्थात. जपान या देशाच्या दर्शनाने आणि आदरातिथ्याने आम्ही भारावलो. अनुपमच्या विध्वंसानंतरही फिनिक्स पक्षाप्रमाणे प्रगतीपथावर असलेल्या जपानी माणसांच्या धैर्य, चिकाटी आणि अविरतपणे कष्ट करण्याच्या वृत्तीला मनोमन आम्ही सलाम केला आणि भारतात खूप छान काही. त्यानंतर आहे स्मृती बदले आणि त्यानंतर आहे धनश्री अडाळ. एक लक्षात घ्या, माईक हातात का घ्यायचा वाचताना की या स्मृती काही आपली मान जेव्हा वळते त्याच्याबरोबर माईक हल्ला पाहिजे, नाहीतर आवाज कोणापर्यंत पोहोचणार नाही. काही करताना हात आणि तोंड एकत्र जायला पाहिजे. स्मृती बदले विडंबनीत जाणार आहे. आवाज येते? हॅलो, आला? पुढं जाऊया. विडंबनीत जाते मी. कुणाच्या हसण्यावरी जोभाळतो, कुणाचे दुःख आपलेच मानतो, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे जाणतो, जीवन त्यालाच कळले हो. कुणाच्या हसण्यावरी जोभाळतो, कुणाचे दुःख आपलेच मानतो, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे जाणतो, जीवन त्यालाच कळले हो. मागचा किसा असे रिकादरी, नाचते श्रीमंती आमच्या उरी. आमचा किसा असे रिकादरी, नाचते श्रीमंती आमच्या उरी. प्रेमात जीव जो पणास लावतो, तरातरात ईश्वरात पाहतो, पुन्हा पुन्हा तुम्हास मी सांगतो, जीवन त्यालाच कळले हो, जीवन त्यालाच कळले हो. विश्वासाने जोडतो अनुबंध हे, प्रीत येथे जगते हो त्याच्यामुळे. विश्वासाने जोडतो अनुबंध हे, प्रीत येथे जगते हो त्याच्यामुळे. क्षणोक्षणी जगात आठवेल जो, दुःखातही पुन्हाच हासवेल जो, मनामनातही सुखे बसेल जो, जीवन त्यालाच कळले हो. कुणाच्या हसण्यावरी जोभाळतो, कुणाचे दुःख आपलेच मानतो, प्रेम द्यावे प्रेम घ्यावे जाणतो, जीवन त्यालाच कळले हो, जीवन त्यालाच कळले हो. जया शेजूरकर आणि त्यानंतर आहे लीना शेटे. लीना शेटे आणि त्यानंतर लीनाताई नंतर आहे ज्योत्स्ना केळकर. ज्योत्स्ना ताई केळकर. त्यानंतर लीनाताई नंतर ज्योत्स्नाताईंनी तयार व्हायचं आहे. ज्योत्स्नाताई केळकर. ज्योत्स्नाताई विडंबन नाही म्हणणार आहे. नाही? हा जायचं विडंबन. सॉरी. हॅलो 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 हॅलो
विडंबन ते माझं बाहेर पंढरी याचं चालू माझे सासर पुणेरी माझे सासर पुणेरी आहे एक नंबरी हो आहे एक नंबरी हो माझे सासर पुणेरी हो माझे सासर पुणेरी आहे एक नंबरी आहे एक नंबरी माझ्या जावा हो माझ्या जावा खाट मेल्या माझ्या जावा खाट मेल्या मंथरेच्या आहेत केल्या मंथरेच्या आहेत केल्या माझ्या जावा हो माझ्या जावा खाट मेल्या मंथरेच्या आहेत केल्या मंथरेच्या आहेत केल्या हो माझे सासर पुणेरी आहे एक नंबरी हो आहे एक नंबरी मवाली तो आहे धीर मवाली तो हो मवाली तो आहे धीर मज भासे वेडा पीरा मज भासे वेडा पीरा मवाली तो ओहो मवाली तो आहे धीर मज भासे वेडा पीरा मज भासे वेडा पीर हो माझे सासर पुणेरी हो माझे सासर पुणेरी आहे एक नंबरी आहे एक नंबरी आता ऐका हो ऐका माझी सासू आहे घूस हळू ऐका माझी सासू आहे घूस करी सदा घूस घूस करी सदा घूस घूस हो हळू ऐका माझी सासू हो माझी सासू आहे घूस करी सदा घूस घूस करी सदा घूस घूस हो माझे सासर पुणेरी हो माझे सासर पुणेरी आहे एक नंबरी आहे एक नंबरी वर्षभरात वैतागले हो वर्षभरात मी वैतागले एका घराचे मी दोन केले एका घराचे मी दोन केले एका घराचे मी दोन केले हो
माझे सासर पुणेरी, हो माझे सासर पुणेरी आहे एक नंबरी, हो आहे एक नंबरी माझे सासर, माझे सासर, माझे सासर, माझे सासर पुणेरी. आणि तुम्हाला गंमत वाटते सगळ्या बायकांना सासरचा मेजर रोज आहे. यानंतर काही जयंत गडकरी आधी आलेले सर या नाही असू दे. तुमची कथा सांगून झाली की सांगा. माफ करा, मी बरेच दिवसांनी आलो. तरी काही घरगुती कारणासाठी मी बाहेरगावी होतो. पुण्याला पुण्याचंच कौतुक घरगुती कारणासाठी गेलो होतो. तपशील नको आता सांगायला, त्याच्यामुळे मी येत नव्हतो. एवढं बाकी मी काही विडंबन वगैरे काय माझ्याकडे नाही आहे, म्हणून मीच लिहिलेली एक गंभीर अशी कथा आहे. थोडक्यात आहे. माझ्या वडिलांना आम्ही भाऊ म्हणायचो. भाऊचा टेलिफोन, भाऊंचा फोन. त्या दिवशी सकाळीच फोन वाजला. म्हटलं हॅलो, पलीकडे हॅलो, ओळख कोण आहे ते? आवाज ओळखीचा वाटतो. मी आधीच वैतागलो होतो. सकाळी सकाळी फोन आला म्हणून. तेवढ्यात अरे मी भाऊ बोलतोय. मी त्याचं काय कुठून? अरे कुठून म्हणजे काय? वरतून स्वर्गातून. वडील जाऊन 15 वर्ष झाली. कुठून म्हणजे काय? वरतून स्वर्गातून. मी चकित झालो. मग काय गमत आहे ना. तुझा फोन नीट धर, मग नीट दिसेल. आता पटकन ओळखलं नाही. फोनवर चेहरा अंधुकसा दिसला. कळायला जरा वेळ लागला, पण मग मी ओळख. नंतर म्हणाले आता जरा खिडकीकडे ये, फोन जरा लांब नाही आणि मग बघतो. मला कळायला वेळ लागला, पण मग कळ. मग फोन लांब नेला, तसं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे केलं. पुस्तकचं दिसायला लागलं आणि मग आता नीट मग बघू. मग मी त्या सूचनेप्रमाणे केलं. काय रे जयंता आणि आई, मी आठलं मुलं. त्या दोघांच्याही चेहऱ्यावर हास्य होतं. माझा चकित चेहरा बघितला आणि त्यांना मात्र आनंद झालेला दिसत होता. फार उत्सुकता न ताणता त्यांनी स्पष्ट केलं, स्वर्गामध्ये टीव्ही आणि मोबाईलच्या संशोधकांनी दोघांनी मिळून आणि इतरांनी काही लोकांनी मिळून एक नवीन शोध लावला. त्याच्यात इकडून म्हणजे स्वर्गातनं पृथ्वीवर मोबाईलवर बोलतायत, त्याच्यात दोन्हीकडची माणसं एकमेकांना पाहू शकतात. व्हॉट्सअपमध्ये कसं बघतात तसं फक्त पृथ्वीवरून इथं फोन लावता येत, बोलतायत. अशी मोबाईलची उपकरणं इथं अजून तरी कमीच आहेत. इतरांनाही बोलायचं असतं, त्यामुळे मोठा क्यू पण असतो आणि फोनची बॅटरी संपते लवकर वगैरे सांगितलं. हळूच भाऊ म्हणाले, थोडक्यात काय पांघराळ लावू नका. मला यंत्राची कल्पना आवडल्याचं आणि ते आश्चर्य वाटल्याचं मी त्यांना म्हटलं. ते म्हणाले, या यंत्राचं नाव माहिती आहे का? स्वर्ग परिभ्रमण ध्वनी यंत्र. तुला संस्कृतचा अर्थ सांगायला नको. स्वर्ग आहे, भ्रमण ध्वनी म्हणजे मोबाईल. तो इथं परिभ्रमण करतो म्हणून असं स्वर्ग परिभ्रमण ध्वनी यंत्र. पुढे झाल्यावर क्षणभर शांततेत केला. भाऊ बोलायला त्या फोन कशाला केला होता ते सांगतो. परवा गणपती झाला ना, रवी आला होता गणपतीला. असं म्हटलं, रवी आला होता गणपतीला अमेरिकेहून, म्हणून त्याला आनंद झाला. बघून खूप आनंद झाला. रवी, त्याची बायको, तुझं सगळं कुटुंब, तुम्ही सगळे एकत्र जमलेला होतात ना. थोड्या वेळासाठी का होईना, पण त्याची मुलगी पण आली होती ना बघायला, भेटायला त्याला. तुम्हाला सगळ्यांना एकत्र बघून मला खूप आनंद झाला. खूप छान.
तुझ्या आईला तर खूपच. त्यावरती लगेच मध्येच म्हणाली, अरे इथून सगळं दिसतं आम्हाला, सगळं कळतं आम्हाला, बघतो आम्ही. तू विचारशील ना तुला काय माहिती म्हणून. तिच्या त्या भाबडेपणाने विचारलेला प्रश्न ऐकून मला गंमत वाटली. हो ना, फोटो काढलेले बघितले, खूप म्हणजे खूप छान वाटलं रे. तिच्या डोळ्यातनं मला आनंद पाझरत असलेला दिसला. तुझ्या मुलीला माझ्या मुलीला फार थोडा वेळ मिळाला ग भेटायला. माझी चुटपुट व्यक्त केली. अरे बरोबर आहे आई म्हणते, ती तिच्या घरी जाणार नाही तर काय, तिच्याही घरी गणपती नाही का, ती तिच्या घरी जाणार ना. गेली तिच्या घरी गणपती बघायला, पण तुला भेटायला आली तर ती दुसऱ्याची झाली ना. ती नकळत गप्पत. का भाऊ म्हणाले, पण नंतरच्या आठवड्यात परत आली होती ना, असं काय करतोस? हो. मी म्हटलं मलाही खूप आनंद झाला हो, लहान मुलासारखा आनंद मला झाला. तो येणार म्हणून फोन आला होता ना रवीचा, तेव्हापासून मी खूप उत्सुक होतो त्याला भेटायला. इतक्या वर्षांनी गणपतीला येणार, यायचं तो मध्ये मध्ये, ते माहिती रे मला, तो मध्ये मध्ये येतो, पण गणपतीला तो बऱ्याच वर्षांनी आला अमेरिकेहून म्हणून. आणि माझा प्रश्न संध्याकाळीकडे गेला तर माहिती आहे का तुम्हाला, मी विचारलं, माझा प्रश्न मध्येच कळलं. माहित आहे, मंदात्याकडे गेला होता भेटायला, तो आपणच गेला. आत्याचा गणपती बघायला गेला, आपणच गेला म्हणून खूप आनंद झाला हो. त्या उभयजना खूप आनंद झालेला मला दिसला. हो, तुम्ही सगळे जमलेला होता, सगळ्या आरत्या म्हटल्या, ऐकल्या आम्ही वरतून. मी मध्येच म्हटलं, हो तुमच्या आवडत्या आरत्या ऐकल्या ना की मला तुमची आठवण येते. मलाच काय वाटतं, सगळ्यांना तुमची आठवण येते, तुमच्या आवडत्या त्या आरत्या ऐकल्या की. आता तुम्हाला कळतं मी विचारलं मी कुठं होतो, काय करत होते. हो म्हणा. आता सांगा बघा, परवाच्या दिवशी मी कुठे गेलो होतो 2 दिवसापूर्वी? माहिती आहे, उत्सवाला गेला होतास खानापूरला. खानापूरला उत्सवाला गेला होतास, माहिती आहे तुम्हाला. कसं नाही, आम्ही आलो होतो खानापूरला उडत उडत. आई म्हणाल मध्ये, अरे प्रश्नाचा चेहरा बघितला. आई मला म्हणते, अरे एखाद्या गाडीच्या लोकलच्या टपावर आम्ही बसून जातो सगळीकडे, निघत असतो कुठेही, आम्हाला कुठे शॉप लागणार आहे, आणि लागलं तर काय होणार आहे. गप्पा बसतो. त्यावर भाऊ म्हणाले, पाहिला उत्सव आम्ही सगळा, तू जातोच नाही मी तिकडे दरवर्षी, सोहळं दिसतोस, गाभाऱ्यात जातोस, पूजा करतोस, फोटो काढतोस, सगळ्या आरत्या म्हणतोस, मूर्ती ठेवली रथामध्ये तू ठेवली, बघितलं आम्ही सगळं वरतून. इथून आम्ही सगळ्या देवाला नमस्कार पूर्ण केला, छान वाटलं, फोटो पाहिला. अरे आता देऊळ किती छान झाले ते पण आम्ही बघितलं, छान वाटतं रे. आई पण म्हणाली, छान फोटो पाहिले तुझा आणि नंदा दादाचा संवाद तो ऐकला, एवढं छान वाटतं. सभामंडपात आता कार्पेट घातलंय, सगळीकडे लख्ख उजेड झालाय, बाथरूम छान केले, त्याच्यावर टाईल्स घातलाय, झकपक झालंय रे देऊळ. आई म्हणते खूप छान वाटतं रे. माझं तर आधी विश्वासच बसला नाही. आताचं देऊळ तेव्हाचं कसं होतं की माझी काहीतरी सांगायला लागली, मी तेवढ्यात मध्येच म्हटलं, अगं पण आता तिथे कोणीच नाही, मी आणि नंदा दादा दोघंच जातो. गेल्या वर्षी पण असंच झालं, आता करणार किती जण, मनुष्यबळ नाही किती. त्यावर भाऊ म्हणाले, अरे काळ बदलला, असं म्हणाल, असंच म्हणा. तू सेवा पाठवलीस ना तिथे, जातोस ना दरवर्षी, तेवढं पुढे झालं. तू तुझं कर्तव्य कर. व्यंकटेश स्तोत्र, आमचा देव व्यंकटेश स्तोत्र, विष्णूचं नाम म्हणतोस ना, तिथे जाऊनही म्हणतोस ना, घरी म्हणतोस ना, तेवढं पुरेच आहे. त्याला गणपती उत्सव करतो, पुरेच आहे. जेवढं करणं तेवढं करतो. तो आपल्या पाठीशी आहे, काही कमी पडू देणार नाही. तेव्हा मला काही बोलता येईल ना. आई म्हणाली, अहो तुमच्या सूचना पुरे झाल्या, इथूनही तुम्ही सूचनाच काय करताय. यावर भाऊ हसते, हो माझी जित्याची खोड आहे ना, आता तुम्ही फोन ठेवा की हो. भाऊ म्हणाले, होय तुम्ही सवय ठेवतो. हा मी फोन ठेवायला हात बाजूला केला. एवढ्यात बायको म्हणाली, अहो काय चाललंय तुमचं सारखं आई भाऊ त्यांच्या आठवणी करतायत, उठा लवकर, श्राद्ध आहे ना, उठा. माईक घ्या. हॅलो, नमस्कार. मी आपल्या आधुनिक संसारातल्या काही वस्तू असतात त्याबद्दलचं विडंबन सादर करते. संसार
पुढे येऊन बसलं तर चालेल. ताई मागून उठायला मागे थोडा प्रॉब्लेम आहे, तर निवेदिता ताई पण पुढे येऊन बसा आणि जया पण पुढे येऊन बसा. हॅलो हॅलो, मी स्वलिखित लिहिलेलं आहे. जवळ बघा. स्वलिखित आहे माझं. दोस्ती नाव आहे कविता. मैत्री मैत्री म्हणजे काय, मनात ओढून टाकायची जागा. मैत्री मैत्री म्हणजे काय, मनात ओढून टाकायची जागा. निष्पाप मन असेल तर तिथे मैत्री नक्की टिकेल. असं वेगळं सांगायला हवंय काय? निष्पाप मन असेल तर तिथे मैत्री नक्की टिकेल असं वेगळं सांगायला हवंय का? जवळ राहत नसल्यामुळे कधीतरी होते भेट. जवळ राहत नसल्यामुळे कधीतरी होते भेट. पण मोबाईल व्हॉट्सॲप आहे ना, त्यामुळे होते कॉम्पन्सेट. गाणी जवळ राहत नसल्यामुळे कधीतरी होते भेट. पण मोबाईल व्हॉट्सॲप आहे ना, त्यामुळे होते कॉम्पन्सेट. गाणी डान्स हे चालूच ठेवा. उगाच कुणाची उडी न काढता याचा लिखाणाचा संग्रह वाढवा. जेव्हा घराच्या बाहेर पडता येणार नाही तेव्हा तो वापरा. खूप आनंद होतो आपले भेटले की. जीन्स टी शर्ट घातलेली मैत्रीण भेटली. वर बॉयकॉट काय थाट होता तिचा. त्यानंतर मात्र ती हुकेला निघून गेली. खूप आनंद होतो आपले भेटले की. जीन्स टी शर्ट घातलेली मैत्रीण दिसली. बॉयकॉट काय थाट होता तिचा. त्यानंतर मात्र ती हुकेला निघून गेली. त्यानंतर एक जयाताई निर्गुणकर आणि आणि त्यानंतर आहे निवेदिताताई खासनेस आणि दीपा चौधरी. हॅलो, मी विडंबन गीत वगैरे गात नाही आहे, पण मी मध्ये अयोध्येची टूर केली आणि त्या टूरबद्दल मी थोडंसं बोलते. मला वाटलं नाही कधी की मी ह्या जन्मात कधी अयोध्या करीन. आता जवळजवळ माझं वय पण आता 75 आहे, त्यामुळे मला एवढा प्रवास झेपेल नाही झेपल याची कल्पना होती. पण माझ्या मैत्रिणीचा ग्रुप गेला. संध्या कुलकर्णी म्हणून आहे त्या काढतात, तर त्याच्याबरोबर मी गेले आणि नशिबाने मला अयोध्येला जाण्याचा योग जुळून आला. योग आला म्हणण्यापेक्षा श्रीरामानेच मला तिथे बोलवून घेतलं आणि रामलल्लाच्या भेटण्याचा सुंदर आणि दर्शनाचा सुंदर योग जुळून आला. 21 मार्च रोजी आम्ही कुर्ला स्टेशनवरून संध्याकाळी 5:20च्या दुरांतो एक्सप्रेसने प्रयाण केलं आणि दुसऱ्या दिवशी 12:40ला ट्रेन प्रयागराज स्टेशनला पोहोचली. प्रयागराज स्टेशनवरून आम्ही अयोध्येला बसने जाण्यासाठी निघालो. पण जाण्या अगोदर प्रयागराज संगमावर त्रिवेणी संगम सर्वजण आंघोळीसाठी तिथे गेलो. काही जण नदीत उतरले, काही जण बोटीवरच थांबले आणि बोट नदीच्या अगदी मध्यभागी नेली होती. खूप मजा आली. बोटीवरच कपडे बदलण्याची वगैरे पण सोय होती. संगमावर जाण्या अगोदर सर्वांनी दुपारचं जेवण घेतलं आणि अयोध्येला जाण्यासाठी आम्ही निघालो. साधारण प्रयागराजवरून अयोध्या 3 तासाच्या अंतरावर आहे. रात्री मुक्काम फैजाबाद येथील हॉटेलमध्ये गेलो. 23 मार्चला सकाळी फ्रेश होऊन नाश्ता करून आम्ही हॉटेल सोडलं. प्रथम शरयू नदी तिथे जाऊन पाण्यामध्ये पाय बुडवून काही जणांनी तिथे आंघोळ केली. हनुमानगडी मुख्य राम मंदिर म्हणजे रामलल्लाचं मंदिर, दशरथ भवन, कनक भवन आणि इतर काही ठिकाणं आम्ही पाहिली. आणि तिथे अशी प्रथा आहे की प्रथम रामलल्लाला जायचं तर तिथे हनुमानगडीच्या इथे जाऊन हनुमानाचं दर्शन घ्यावं लागतं आणि नंतरच तिथे रामलल्लाला जायचं. पण ते काही आम्हाला जमलं नाही, कारण तिथे जवळजवळ 4-5 हजार लोक त्या पायऱ्यांवर उभे होते आणि हनुमंताचं मंदिर त्यावेळेला बंद होतं. आतमध्ये काही प्रसाद चालला होता किंवा काहीतरी चाललं होतं, त्यामुळे आम्ही तिथून पायरीलाच हात लावून आम्ही तिथून मागे फिरलो आणि मुख्य राम मंदिरात आणि काही ठिकाणी तिथे पाहिजे. मुख्य राम मंदिरात व्हीलचेअरची चांगली सोय आहे. स्पेशल दर्शन आपण घेऊ शकतो आणि जे कुणी अपंग आहेत किंवा काही काळचे ऑपरेशन्स वगैरे झालेले असतात अशी लोक पण आरामात
जाऊन दर्शन घेऊ शकता. संध्याकाळी चहा वगैरे घेऊन आम्ही 6 वाजेपर्यंत मलकापूर स्टेशनला आलो आणि कुशीनगर एक्सप्रेसला परतीचा प्रवास सुरू केला. 24 मार्च रोजी संपूर्ण दिवस आम्ही ट्रेनमध्ये प्रवास करून रात्री 11:30 वाजता कल्याण स्टेशनला पोहोचलो आणि एकूण आमची टूर खूपच छान झाली आणि नशिबाने मला रामलल्लाचं दर्शन झालं. म्हणजे अयोध्या टूर माझ्या नशिबात होती की झालं. छान मस्त रामाचं दर्शन आम्हाला पण बघायला झालं. त्यानंतर एक निवेदिता काही असते आणि त्यानंतर आहे श्रीकांत आहे नाही श्रीकांत मग रोहिणी कोठावळे. ऑफिसमधल्या सगळ्या समान वयाच्या बायका रिटायर्ड होतात आणि त्या सहलीला जायचं ठरवतात. पण त्यातली एक ती बाई असते तिला घरघर लागलेली असते, घरात घोर लागलेला असतो. म्हणजे नाही का मला सहलीला यायला काही जमणार नाही. तर येऊ कशी कशी ती नांदायला ह्या गाण्यावरती मी एक कविता रचली आहे, बघा तुम्हाला आवडते. शिवा बाबाच्या मैत्रिणी साठी आपण ओलांडली शिवा बाबाच्या मैत्रिणी साठी आपण ओलांडली. चला जाऊया सहलीला, चला जाऊया सहलीला, चला जाऊया सहलीला, चला जाऊया सहलीला. तर ती कशी म्हणते, सकाळी मला नाश्ता करायचा, पोळी भाजी भाकरी द्यायचा, अहोला मला शिरा करायचा, अहोला मला शिरा करायचा. आपला डबा भरायला हो, देव कशी सहलीला, देव कशी सहलीला हो, देव कशी सहलीला. पाणी भरायचे सकाळच्या वेळी, तसंच येते कामवाली बाई, मुलांना ऑफिसला जायची बाई, मुलांना ऑफिसला जायची बाई. घरात आहेत माझ्या सासूबाई, त्यांची सेवा लागते करायला. देऊ कशी सहलीला हो, देऊ कशी सहलीला. दुपारी मला भजनाला जायचं, शेताला आणते भाजी मुलांना आवडते शिक्षण पोळी, मुलांना आवडते शिक्षण पोळी. पाणी हो येऊ कशी सहलीला, येऊ कशी सहलीला हो, येऊ कशी सहलीला. सहलीला मी येऊ ज्ञाना लागते गादी खुशी, ज्ञाना लागते गादी खुशी. रात्रीच्या वेळी कवळी ठेवायला, रात्रीच्या वेळी कवळी ठेवायला. त्याला लागते मला हो येऊ कशी सहलीला. आता बाईच्या तुला निवृत्त होते, आता बाई निवृत्त होते. तुमच्या बरोबर सहलीला येते, संसाराच्या कटकटीतून संसाराच्या कटकटी बाहेर पडल्याला फिरायला हो, येऊ सहलीला. येते मी आता सहलीला हो, येते मी आता सहलीला. अरे वा, ताईंनी आता शिगर झालेला आहे. खूप मस्त ताई आणि खूपच छान लिहिलं तेवढ्या 10 मिनिटामध्ये. मस्त. यानंतर आहे रोहिणी ताई कोठावळे. नमस्कार, मी इथे प्रथमच आले खाली ज्येष्ठ नागरिकांच्या कार्यक्रमाला. इथे आले म्हणून
माझ्या पत्नीला त्यांच्या हातून मला बक्षीस मिळालं आहे की मी सादर करते. स्त्री भ्रूण हत्येवर आहे. माझ्या कवितेचं शीर्षक आहे आई मला वाचवलं. दुसरं शीर्षक मी देऊ इच्छिते कळी. मुक्त छंदातील आहे स्वरचिता. आई हे आई, आई हे आई मला वाचव ना, जगायचंय मला जगू दे ना. आई हे आई मला वाचव ना, जगायचंय मला जगू दे ना. मग तुझ्या पुत्राच्या कमळात माझी कळी उमलू दे ना, माझी कळी उमलू दे ना. आई हे आई मला वाचव ना, मला सुंदर जग बघू दे ना. मोठी होऊन शिकू दे ना, स्वबळावर उभी राहू दे ना. तू दादाला सारं काही दे ना, स्वबळावर उभी राहू दे ना. आई हे आई मला वाचव ना, जगायचंय मला जगू दे ना. वृद्धपणाची तुझी काठी व्हायचंय, तू जगलीस तसं मला जगायचंय. साऱ्यांना खूप मदत करायची, सासरी माहेरी प्रकाश द्यायचा आहे. आई हे आई तू वाचव ना, मला वाचव ना, जगायचंय मला जगू दे ना. समानता, मानवता व जीवनदाता, अन्याय अत्याचार मुलींच्यासाठी, दुष्ट राक्षसांना मारण्याच्यासाठी, नांगी टेचून मुलींच्या रक्षणासाठी. आई हे आई मला वाचव ना, जगायचंय मला जगू दे ना. थकले अगं मी असहाय्य झाले ना. आई मला फार होतात वेदना, आई मला फार होतात वेदना. तुझे ऋण कसे फेडू सांग ना. वाचव वाचव आणि मला पदराखाली घे ना. आई हे आई मला वाचव ना, जगायचंय जगू दे ना. हे आई वाचव ग, वाचव ना. सुंदर निसर्ग सृष्टी बघू दे ना. फुलपाखरा समजू दे ना, मयुराचं नृत्य करू दे ना. आई हे आई, आई हे आई मला वाचव ग, वाचव ना, जगायचंय मला जगू दे ना. आई हे आई, आई. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय. आपण मला संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. खूप छान ताई. खरं म्हणजे आपल्या नेहमीच्या व्यवहाराप्रमाणे हे झाल्यानंतर माझी इच्छा होती प्रत्येकाने एक एक कडवं गाण्याचं म्हणा, म्हणजे ज्यांनी भाग नाही घेतला येतो. पण बघूया आपण कसं काय करता येतं ते. मीनाताईंना आपल्याला 9वाद साधायचा आहे 27 एप्रिलच्या खेळभेटच्या संदर्भात. हा मीनाताई आपल्याला 27 तारखेचा खेळभेट जो कार्यक्रम आहे वसंत ऋतू म्हणून वैशाखाचं पण आपण महिना संपलेला आहे, तर त्यासाठी गाण्याचा आपण कार्यक्रम करणार आहोत. आनंदाची गाणी म्हणावी, म्हणजे त्याच्यातनं एनर्जी सगळ्यांना येते असं वगैरे आपण गाणी सगळ्यांना सांगितले. एक त्याच्यामध्ये एक 2 सीट असं वाटलं की थोडंसं व्हेरिएशन येण्यासाठी आपण 2 गाणी अर्थात ती लाईव्ह असणार आहे. कारण आपण पूर्ण म्हणजे जवळजवळ एक कडवं तो पूर्ण गुंच्या आणि ते लाईव्ह गाणं चालू असेल त्याच वेळेला आपण ते नृत्य करणार आहोत. त्यातलं एक वसंत ऋतूवरचं एक नृत्य आहे आणि दुसरं आहे गरबा. तर मला असं वाटतं की ज्यांना कोणाला आपल्या या नृत्यामध्ये भाग घ्यायचा असेल तर त्यांनी पुढच्या मंगळवारी निश्चितच यावं ती गाणी. आणि आपण इथे त्यांची थोडीशी ती प्रॅक्टिस घेणार आहोत, म्हणजे मग आपला त्यावेळेला स्टेजवर एकदम छान सगळे दिसण्यात येईल. आणि असे पण सगळे छानच नृत्य करतात, सगळे खूप एनर्जेटिक असतात. तर पुढच्या मंगळवारी मात्र आपण थोडीशी त्याची प्रॅक्टिस घेणार आहोत. गाण्याचं सिलेक्शन झालेलं आहे. जे माझ्याकडे नावं काही जणांची माझ्या पर्सनलवर मला नावं आलेली आहेत. आजही कोणाला नावं द्यायची असतील तर आता तुम्ही देऊ शकता आणि त्याप्रमाणे आपण त्यांना घेऊन आपण ते नृत्य सादर करूया. आणि शेवटी म्हणजे आणि भांगडा सुद्धा आपण घेणार आहोत, पण तो माझ्या मते सामूहिक सगळ्यांनी करावा असा भांगडा असतो, त्याच्यामुळे तो पण करणार आहोत. तर थोडंसं व्हेरिएशन आपण ह्या कार्यक्रमामध्ये
टायमिंग आणि कोणती ती परत सांगा. एक भांगडा, पहिलं वसंत ऋतूचं एक गाणं आहे, दुसरं आहे ते गरबा. स्टेजवर होणार. दोन्ही गाणी स्टेजवर होणार आहे, वसंत ऋतूची आणि गरबाची. हा. आणि भांगडा मात्र आपण सगळ्यांना मिळून. मला काय म्हणायचं आहे, वसंत ऋतूचं स्टेजवर होणारं गाणं, त्याच्यानंतर दांडिया म्हणजे गरबा आणि भांगडा, ह्या तिघांसाठी ज्यांना इच्छा आहे त्यांनी नाव मीनाताईंकडे किंवा माझ्याकडे पाठवा. कुठल्या मंगळवारी परस्पर येण्याचं नको, कारण अंदाज येणार नाही. स्टेजवर आपल्याकडे 8, 9, 10 जणांपर्यंत मर्यादा येते. तर प्रत्येकाने नाव पाठवा अगोदर. त्याप्रमाणे आपण ग्रुपवर पण अपील करू आणि मग पुढल्या मंगळवारी याच. आणि जो आत्ता भांगडा तुम्ही म्हणालाय मीनाताई की आपण तो शेवटी घेणार आहोत, आपली इच्छा आहे सगळ्यांनी भांगड्यात भाग घ्यावा. परंतु आपल्याला माहिती आहे कार्यक्रम कसा चालतो त्याच्यावर अवलंबून असतं. आणि जर वाटलं की पुढच्या बाजूला घेऊन सगळं डिस्टर्ब होणार आहे तर कदाचित भांगडा पण स्टेजवर घेतला जाईल. त्याच्यासाठी पण नावं द्या, सगळेच नाचणार आहे म्हणून तो विषय सोडू नका. तिन्ही गाण्यांसाठी 1, 9, 10 अशी नावं आली तर आपल्याला आवडतील. बरोबर सांगितलंय. प्रत्येक ग्रुप आपण म्हणजे प्रत्येक गाण्यासाठी आपण 9 ते 10 लोक घेऊया. असं काही नाही आहे, चालेल ना? ज्यांनी गरब्यात भाग घेतला त्यांनी नाही, चालणार आहे, चालणार. म्हणजे असं नाही एकाच नृत्यामध्ये भाग घ्यायलाच पाहिजे असं नाही, 2 नृत्यामध्ये सुद्धा आपण घेऊ. बघूया आपण कसं काय होतं त्याप्रमाणे. पण जर व्यक्ती वाढल्या तर मग आपण एक विनंती करू दोनात नाही. ड्रेस कोड यावेळेला नाही आहे, मस्तपैकी वेगवेगळ्या मेसेज मध्ये सगळं असतं. नाही तो आपण वेगळं सांगतो. नावं येऊन देत मग आपण त्याच्यावर काम करू. आणि आयुष्यभर मुलांना सांगितलंय गॅदरिंगसाठी नवीन कपडे घेऊन या, ते थोडं भोगायचं आहे. माझं कधी कधी भिडून शिक्षक वर्गांवर बरं, माझी इच्छा आहे प्रत्येकाने एक कडवं म्हणावं अशी होती, पण मला वाटतं फक्त आपण ना या विनया भावी त्यांना आपण एक कडवं म्हणा तुम्ही इकडे येऊन, आणि मग आपण नेहमीसारखं 10 मिनिटाचा तांत्रिक करू. चालणार आहे सगळ्यांना का आणखी कोणाला वाटतंय मला पण एक कडवं म्हणायचंच आहे? हात वर कर. नाही ना? या इकडे तिकडे माझा आत्मा येतो. ती बसून नाही उद्यानी म्हणणार. दणक्यात झालं पाहिजे. Thank you.
तर तुम्ही नाचायला पाहिजे. हे शेवटचं गाणं आहे हा. छान छान झाला आहे कार्यक्रम हा. आणि इथे आपण थांबूया.